नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तब्बल 1 महिन्याच्या नंतर आपण हा व्हिडिओ बनवतोय. सो सॉरी फॉर दॅट की मी एवढा आळशी आहे. मला तुम्ही काही बोला, तुमच्यासाठी मी कमेंट बॉक्स ओपन करून ठेवतो गाईज, फक्त तुमच्यासाठी. का तुम्ही मला काय पण बोला, चालेल मला, कारण मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहे. विषय क्लोज अप्पा. सो आज आपल्या घराचा होम टूर आहे. आपण नवीन ठिकाणी शिफ्ट झालेलो आहे आणि मोठ्या घरामध्ये शिफ्ट झालेलो आहे. सो त्याचा होम टूर तुम्ही माझ्याशी मागितलं होतं कधी, जेव्हा आपला जो व्लॉग होता, आपण जो जुना रूम सोडला, त्या व्लॉगच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं होतं की मंदार येस, आम्हाला होम टूर बघायचा आहे. सो आजचा होम टूर हा तुमच्यासाठी आहे. आपण सुरुवात करूया. हालाकी हे घर आपलं भाड्याचं आहे, बट जेव्हा स्वतःचं होईल तेव्हा पण तुमचा भाऊ 100 आणि 125% होम टूर देणार. लेट्स गो. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन घरामध्ये, एकदम चकाकलेल्या घरामध्ये. त्यात काही वादेंद्रिय शंका नाही, एवढं फ्रेश घर आहे ना. म्हणजे जेव्हा आम्ही हे घर शोधायला आलो, ताईने दाखवायला आणलं मला, तेव्हा घर मी म्हटलं थोडंसं लांब आहे, पण एकदम फ्रेश आहे भाई. म्हणजे माझ्या तब्येतीनुसार मला जसं वातावरण पाहिजे, एकदम त्या टाईपचं वातावरण आहे. आणि फर्स्ट फ्लोअरला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पहिला माळा आहे. हालाकी थोडं दुकानं वगैरे थोडीशी लांब आहेत, थोडं चालून जावं लागतं, बट बाकी अदरवाईज माहोल. आम्ही आता जवळजवळ, आता आम्हाला 2रा महिना चालू आहे, खूप छान चाललेलं आहे. सो स्टार्ट करूया. तर आता आपण जिथे होतो तो आपला एंट्रन्स आहे, म्हणजे मेन गेट आहे. हा आपला दरवाजा, इथून आपण आतमध्ये येतो. सगळेच आतमध्ये आहेत, तुम्ही पण आता आतमध्येच आलात. तुमच्यासकडे मी पण आतमध्ये आलेलो आहे. सगळ्यात पहिले काय दाखव हे कन्फ्युजन आहे. तर अख्खाच्या अख्खा पहिले तुम्ही हॉल बघून घ्या. कॅमेरामॅन 360 ले लो अप्पा. ओ येस, ये होता है कॅमेरामॅन, पैसा देखील रखेला आहे. सगळ्यात पहिले तुम्ही जर बघाल ना, ही भिंत आहे. कोणती भिंत आहे? ही दरवाजावाली भिंत आहे. सो इथे सगळे माझे स्केचेस लावलेले आहेत, म्हणजे बेस्ट ऑफ बेस्ट स्केचेस जे आहेत ते इथे लावण्यात आलेले आहेत. जसं की महाराजांचं आहे, प्लस माझा एक आहे लालबागचा राजा. बाकी सगळं तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे, भरपूर वेळा बघितलेलं आहे. सो हे स्केचेस जे आहेत ते मी काढतो. सो मी आर्टिस्ट आहे आणि व्हिडिओचं पण काम करतो. व्लॉगर मला म्हणू नका, कारण माझं काम आहे फक्त तुम्हाला एंटरटेन करणं. मला व्लॉगर ही पदवी नको. आणि दिस इज द अपना डेस्क बेबी. येस ऑब्वियस, हा माझा लाडाचा लॅपटॉप आहे. मी आयुष्यात कधी कम्प्युटरला हात लावला नव्हता. ते आमच्या 9वी-10वीला आम्हाला कम्प्युटर टास्क ते होता विषय, तेव्हाच फक्त जे काय केलं आहे 2-4 बटणं दाबलेत ती. पण आता याच्यावर सगळं आपलं काम चालतं. लॅपटॉप माझा लाडाचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी जेजुरीला गेलो होतो, जो की तुम्ही ब्लॉग बघितला आहे दीदीचं, गोंधळाचा विषय. सो तिथून ही मूर्ती आणलेली आहे मी जेजुरीवरून, विठ्ठल रखुमाईची. आणि ही मूर्ती जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, ती आपले एक मित्र आहेत, म्हणजे एक दादा आहे माझा ओळखीचा. सो तो बऱ्याचशा मूर्त्या विकतो तो. सो हे सगळं तुम्हाला सेटअप समजला. हा माझा डेस्क आहे. इथे सगळ्या गोष्टी नॉर्मली सगळ्या राहतात माझ्या. त्याच्यानंतर हे कबड आम्ही घेतलेलं आहे नवीनच आयकियावरून, आणि हे पण घेतलेलं आहे डेस्क. सो हे सगळं शूज वगैरे ह्याच्यामध्ये राहतात. आणि घरामध्ये आपलं असतं नेहमीचं, पिशव्या बिशव्या लागतात बऱ्याचशा, ते आहे. इथे छोटंसं फुलदाणी, मम्मीची हौस आहे ही. अख्खा आयकिया गाजवला. त्याच्यानंतर शेवट बिल करायचं होतं तेव्हा पळत पळत गेले आणि कुंडी घेऊन आली. तर ते हे लाडाचं आहे, पण त्याला पण मी पानं बिनं पुसतो व्यवस्थित पद्धतशीर. ते खुर्ची, बेड, हा मम्मीचा जुना बेड. आणि हा आपला सोफा आहे इकडे. महाराजा सोफा बोलू शकता तुम्ही. पद्धतशीर 3 लोक असे मस्तपैकी बसतात, तिघांसाठी 3 आहे. इथे बसले की 3 इडियट्स होतात. देन हा आपला टिपॉय. इथे सगळं जेवण खावण होतं, ज्याला जेवायचं आहे, ज्याला जेवतो, माझ्यासारखा असेल त्याच्यावर बसून IPL बघतो. आणि इथे खुर्ची आहे ॲज युजल. सो इथे मम्मीची काठी आहे कपडे सुकत घालायची. त्याच्यानंतर तुम्ही खिडक्या बघा भाई, सगळ्यात जास्त इथे एफर्ट्स घेतलेले आहेत रूम बांधणाऱ्यांनी. खिडक्या त्याला मानलं भाई, 1 नंबर खिडकी बनवलेली आहे. सो आता जरा उन्हाळा आहे म्हणून इथे गरम होतं, भरपूर गरम होतं, म्हणजे माणूस बसू नाही शकत एवढ्या लेवलला गरम होतं. पण संध्याकाळच्या वेळेला ओके. आता पावसाळा बघायचा इथे कसा अनुभव येतोय. सो ही खिडकी आहे, पण आम्ही उघडे नाही ठेवत का, तर वो हमको नातेवाईक नाही मागते. हां, पाली बिली येतात तो विषय. आणि तुम्ही म्हणायचात जेव्हा आपण ओल्ड रूममध्ये होतो तेव्हा फ्रीजवरती देवारा नको. सो त्याची जागा निवडलेली आहे ताई आणि मम्मीने मिळून, की देवारा इथे लावलेला आहे.
बाकी ते सगळं सेटअप आणि मेन म्हणजे हा जो सेटअप आहे तुम्ही बघता इथे, कॅमेरामॅन थोडा 360 लेव. हा जो सेटअप आहे ना पूर्ण इथून सोफ्यापासून हा हा जिजूंनी ठरवलेला आहे. कारण त्यांच्या घरी पण सेम आहे ॲज इट इज, सोफ्यापासून हे असं सगळं लोकेशन आहे टी व्हीपासून. तर हे त्यांनी ठरवलेलं आहे. बाकी याच्यामध्ये आपले सगळे फाइल बिल राहतात ते. अभी क्या किचन में चलते हैं क्या, जिधर हमारा चीचा खाना बनाता है. सो हा आहे किचन, आईस्पाईस किचन. म्हणजे भाई काय बोलू, म्हणजे पहिले आपण ज्या रूममध्ये राहायचो ह्याच्याहून थोडासा मोठा तो रूम होता. एवढा आईस्पाईस किचन मिळालेला आहे तरी कमी पडतोय. विचार करा, ह्यांना किचन ना ह्यांना अख्खा गाव दिला तरी कमी पडेल. हा एल टाईप किचन आहे, तुम्ही बघताय इकडे 2 टाक्या ठेवलेल्या आहेत. ही माझी टाकी आहे, माझी म्हणजे मी याच्यातलं पाणी पितो, आणि हे नॉर्मली आहे. बाकी गॅस वगैरे आहे सगळं. इथे तर ऑलरेडी एक्झॉस्ट फॅन पण दिलेला आहे, सो तो पण आहे. बाकी हा छोटा मोठा सेटअप जो आहे तो हे लोक याच्या हिशोबाने करून घेतात, मम्मी आणि ताई. आत्ताच हा हलवलेला आहे बघा. हा आत होता, याला पुसून पासून इथे ठेवलेला आहे. तर अजून त्याच्यामध्ये बऱ्याचशा चेंजेस आहेत. फ्रीज इथे ठेवलेला आहे, त्याची जागाच तिकडे आहे. आणि वॉशिंग मशीन इथे आहे. सो एक हे पण सगळं छोट्या मोठ्या बेनिफिट्स आहेत जर तुम्ही मोठ्या रूममध्ये गेलात तर. हे टॉयलेट बाथरूम आहे प्रॉपरली बघा तुम्ही, कुठेच तुम्हाला जळमट वगैरे दिसणार नाहीत. आता ही जी जागा आहे ना भाई, ही या दोघांपेक्षा वेगळी जागा आहे, ठीक आहे. कारण इथे आलं ना की आम्हाला असं फील होतं की आम्ही शिमला काश्मीरमध्ये आलेलो, कुठल्या तरी थंड हवेच्या ठिकाणी. कारण हॉल आणि किचन जर वगळला तर इथे एवढं बाप वाटतंय ना, म्हणजे रिफ्रेशमेंट. लिटरली बिना आंघोळ केलेल्याला पण वाटेल की अरे भाई मी किती फ्रेश झालोय. या हळूहळू तुम्हाला पण थंड वाटेल. सगळ्यात पहिले हे बघताय तुम्ही, हा बेड. हा बेड खरं तर आमच्या जिजूंनी आम्हाला गिफ्ट दिलेला आहे. का तर आपण आता 1 BHK मध्ये शिफ्ट होतोय, सो त्यांना पण एक भारी वाटतंय म्हणून त्यांनी पण हा आम्हाला गिफ्ट दिलेला आहे. आणि त्याच्यावर मेन म्हणजे की गादी घेतलेली आहे, सेकंड गादी घेतलेली आहे. हालाकी फर्स्ट जी गादी होती ती नवीन नवीन घेऊनच आम्ही एका आठवड्यात विकून टाकली, कारण ती गादी नाही दगडावर झोपलो की असा फील येत होता. बट ही गादी आईच्या गावात सोने पे सुहागा गादी बोलते. म्हणजे लिटरली किती पण माणूस थकून येऊ दे, रेती काम जरी केलं ना तरी ढगांवर झोपल्याची फील येईल, एवढं बाप त्याचा विषय. हे इकडे तुम्ही बघताय सगळं पायाखाली वगैरे. तर ही 2 कपाडं आपण इथे ठेवलेली आहेत, ज्याच्यामध्ये एकामध्ये तर अक्काच्या अक्का ताईचं सामान आहे. ओ भगवान जाने क्या क्या पहनती है, पहनेगी तो ऐसा नेहमी का कपड़ा ही दिखता है, क्या रखा है उसमें क्या ही पता. बाकी याच्यामध्ये मी आणि मम्मी आहोत, म्हणजे आमचे कपडे आहेत. आणि बाकी इथे हे नॉर्मली सेटअप आहे इथला आतला. सो हा आहे आपला बेडरूम. जास्त काय तामजाम केलेला नाही आहे इथे, कारण मोकळा आणि जरा सुटसुटीतच बरा वाटतो. बाकी जे काही असेल, जे काही उलाढाली करायच्या असतील ते आपण आपल्या ऑब्वियसली हक्काच्या घरात जेव्हा केव्हा जाओ भगवान का क्या ही मतलब वो सोच रहा है हमारे बारे में, तर त्याचं त्याला माहिती. पण जेव्हा केव्हा जाऊ तेव्हा आपल्या हिशोबाने एक एक गोष्ट करू. असा हा आपला ओव्हरऑल फ्लॅट आहे 1 BHK. तर तुम्हाला कसा वाटला ओव्हरऑल लुक फ्लॅटचा. आणि ॲक्च्युली इथे पण पॉझिटिव्हिटी आहे खरं तर, म्हणजे जसं आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की त्या घरामध्ये जेवढं पॉझिटिव्हिटी आम्हाला येत होती की इथे पण मिळेल म्हणून. पण आता जसं जसा एक वेळ निघून जाते तसं तसं आम्हाला त्याचा अनुभव येतो आहे. सो ते आहे. आणि ते मम्मी आहे, मम्मी हाय बाय तो करले. हा होता एकूणच आपल्या फ्लॅटचा होम टूर. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, होम टूरचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. कधी कधी माझे डिसिजन्स पण चुकतात की मी व्हिडिओ कुठे टाकावा कुठे नाही, पण नंतर परत रुळावर येतो की नाही भाई मी जे करतोय ते बरोबर करतोय. सो जे काही व्हिडिओज असतील फॅमिली रिलेटेड, लाईफस्टाईल रिलेटेड, ते इथेच येतील. आता हे मी खरं म्हणजे एकदम ठामपणेच बोलतो, ह्याच्यात 1 इंच पण काय हलणार नाही. जर हललं तर सरळ अनसबस्क्राईब करून टाका. मंदार आंबोकर ब्लॉग्स हे आपलं मोठं चॅनल आहे आणि सेकंड चॅनल लाईफ विथ मंदार. आणि हो, फेसबुकवर पण मला फॉलो करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवरती पण. बाय.